नमस्कार, मी पुष्पा मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहे साबुदाणा वडे। क्रिस्पी असे कुरकुरीत साबुदाणा वडे बनवत आहे। त्याच्यासाठी मी रात्रभर साबुदाणा भिजत घातलेला आहे। साबुदाणा आता आपला रात्रभर भिजून झालेला आहे। साबुदाणा जास्त पचपचीत भिजवायचा नाही, चांगला थोडासा सुटसुटीत असा भिजला पाहिजे, नाहीतर आपले वडे खूप तेल खातात पचपचीत झाल्यानंतर। त्याच्यासाठी आता आपले साबुदाण्याचे वडे फुटू नयेत म्हणून आपण थोडंसं साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदरा पिसून घेणार आहे, म्हणजे आपले तेलामध्ये टाकल्यानंतर वडे फुटणार नाहीत। त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात साबुदाणा घालून घेतलाय। साबुदाणा दरदरा पिसून घ्यायचा आहे, म्हणजे आपले वडे फुटणार नाहीत। बंद चालू करून मिक्सर साबुदाणा थोडासा पिसून घ्यायचा आहे। आता एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हा साबुदाणा काढून घ्यायचा। तुम्ही बघा कशा प्रकारे मी साबुदाणा पिसून घेतलाय। 2 बटाटे उकडून घेतलेले मी इथं, उकडून बारीक किसून घेतलेत, ते घालून घेतलात। आता हे बटाटे आणि साबुदाण्याचे मिश्रण एकजीव करून घेऊयात। बटाटे का घालायचे तर आपले मिश्रण एकजीव होण्यासाठी। आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे, तर आपण त्यामध्ये 1 चमच जिरा घालून घ्यायचे। जिरे घातल्यानंतर हिरवी मिरची कट करून घालायचे। कोथिंबीर घालून घेतली बारीक करून। चवीनुसार मीठ घालायचे। इथं 2 चमच मीठ घातले। बेडकी मिरची पावडर घालायचे। शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय मी इथं। आपण शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकतो। हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचे। चांगलं एकजीव करून घ्यायचे, म्हणजे आपले वडे खूप छान असे होतात। बघा आता हे मिश्रण कसं एकजीव करून घेतलंय मी। एक छोटासा गोळा घ्यायचा आणि वडे थापून घ्यायचे, हातावरतीच थापायचे असे। मस्त वडे बनतात, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। बघा कशा प्रकारे मी थापून घेतलाय वडा। आता आपले वडे थापून झालेले आहेत। मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मस्त आता आपले सगळे वडे थापून झालेले आहेत। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। हाय फ्लेमवरती मी वडे तळून घेणार आहे। बघा एकही तेलामध्ये वडा आपला फुटणार नाही। वा मस्त, मी इथं 6 ते 7 वडे सोडून घेतलेत तेलामध्ये। मस्त आपले वड्यांना कलर यायला लागलेला आहे। हळूवार पलटून घ्यायचे। वा किती छान, एक सुद्धा आपला तेलामध्ये वडा फटलेला नाहीये। मस्त, किती सुंदर वडा दिसतोय बघा। मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपले वडे चांगले तळून झालेले आहेत। वा किती सुंदर दिसतात ना। आता वडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत। आता आपले राहिलेले वडे सुद्धा अशा प्रकारे तळून घ्यायचेत। मस्त असा हे वडा क्रिस्पी क्रंची मस्त लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुम्ही हे वडे कोशिंबिरी सोबत
किंवा दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा खोबऱ्याचीही चटणीसोबत खाऊ शकता.